Okay. So now we are going to start with rubber. Now we are going to start with polymers, rubber, normal, natural rubber and synthetic rubber कोणते आहेत ते. ठीक आहे. सो नॅचरल रबर मध्ये काय आहे? सगळ्यात पहिला नॅचरल रबर बनलाय कशाचा? तर नॅचरल रबर बनलाय मोनोमरचा. त्या मोनोमरला म्हणतात आयसोप्रीन. आणि त्या आयसोप्रीनचं आयुपेचे नेम काय आहे तर 2-मिथाइल 1,3 ब्युटाडाइन. मग 2-मिथिल 1,3 ब्युटाडाइन हा कसा असतो चेन मध्ये? सो सी आयसोप्रीन कोण? हा, आयसोप्रीन म्हणजे कोण असतो? तर त्याचं नाव काय आहे? 2-मिथाइल ब्युटा 1,4 डायइन. आयसोप्रीन 2-मिथिल ब्युटा 1,4 डायइन. सो इथं काय आहे? हा 1, हा 2, हा 3 आणि हा काय तर 4. फर्स्ट पोझिशनला डबल बॉन्ड आहे. हा फर्स्ट, सेकंड, हा थर्ड. थर्ड पोझिशनला डबल बॉन्ड. परत फर्स्ट, सेकंड, थर्ड. थर्ड पोझिशनला कोणता ग्रुप आहे तर मिथाइल ग्रुप आहे. मग इथं काय येणार आहे? हा CH2. इथं काय येणार आहे? 4 बॉन्ड फॉर्म झालेत. काय येणार नाही इथं CH आणि इथं काय येणार आहे तर CH2. दिस इज 2-मिथाइल ब्युटा 1,3 डाय आयसोप्रीन. आता ह्याचं पॉलिमरायझेशन जर हा आपण N टाइम्स घेतला तर हा CH2 डबल बॉन्ड C, सिंगल बॉन्ड CH3, सिंगल बॉन्ड CH, डबल बॉन्ड काय आहे CH2. आता ह्यामध्ये हा बॉन्ड इथं शिफ्ट झाला आणि हा बॉन्ड इथं शिफ्ट झाला. पॉलिमरायझेशन केलं आपण. काय केलं आपण याला? पॉलिमरायझेशन. तर इथं काय येणार आहे? हा CH2 सिंगल बॉन्ड C. परत इथं काय येणार आहे? डबल बॉन्ड. परत इथं काय येणार आहे? सिंगल बॉन्ड CH, सिंगल बॉन्ड काय येणार आहे? CH2 आणि इथं काय येणार आहे तर CH3. आणि हा किती टाइम्स रिपीट होणार आहे? म्हणजे हा जो आयसोप्रीन आहे ह्याला N टाइम्स रिपीट झाला तर आपण काय म्हणतो तर पॉली आयसोप्रीन. काय म्हणतो आपण याला? आयसोप्रीन म्हणजे 2-मिथाइल ब्युटा 1,4 डायइन. हा, आता हा जर N टाइम्स रिपीट झाला तर आपल्याला काय मिळते तर पॉली आयसोप्रीन. काय मिळते आपल्याला? पॉली आयसोप्रीन. ठीक आहे. आता जेव्हा हा फॉर्म होतो तेव्हा सिसच्या फॉर्म मध्ये जॉईन होत असतो. कसा फॉर्म होत असतो? सिस. सिस म्हणजे सेम साइडला दोन्ही ग्रुप अल्काइल ग्रुप जे असतील ते. आता कसं बघा काय ऍक्च्युली असतं. काय म्हटलेलं आपण स्ट्रक्चर ह्याचा? CH2 डबल बॉन्ड C, सिंगल बॉन्ड काय येणार आहे? CH3, सिंगल बॉन्ड CH, डबल बॉन्ड काय आहे? CH2. ह्याला N टाइम्स घेतला. काय घेतला? N टाइम्स. आता ह्याचं रिपीटिंग युनिट काय आहे? रिपीटिंग युनिट हा जर N टाइम्स घेतला आणि ह्याचा रिपीटिंग युनिट काय येणार आहे तर CH2 सिंगल बॉन्ड C, इथं काय येणार आहे तर CH3, डबल बॉन्ड CH, सिंगल बॉन्ड काय येणार आहे तर CH2. हा किती टाइम्स रिपीट होणार आहे तर N टाइम्स. किती टाइम रिपीट होणार आहे? N टाइम्स रिपीट होणार आहे. आता इथं बघा हा C, डबल बॉन्ड काय आहे तर C, इथं काय आहे CH3, इथं काय आहे CH2. हा इथं लिंक होणार आहे. CH2 डॅश आहे ना? CH2. सेम म्हटलं ना मी, CH2C डबल बॉन्ड C, CH2C डबल बॉन्ड C, H2 खाली, CH2 जो पुढे लिंक होणार आहे हा वरती H. बघा सिस
हा एक मॉलिक्यूल म्हणजे मी CH2 एका साईडला घेतला, परत असा सेम मॉलिक्यूल आता परत असाच इथं लिहिते, हा CH2 परत C परत डबल बॉन्ड परत C, इथं काय येणार आहे CH2, इथं काय येणार आहे CH3, इथं काय येणार आहे H. हा CH2 एका मॉलिक्यूलचा आणि हा दुसरा CH2 जॉईन होणार, परत हा CH2 वरती, कसला हा सेकंड युनिट CH2C, इथं काय येणार आहे CH2C, इथं काय येणार आहे CH3, परत डबल बॉन्ड परत C, इथं H, परत इथं काय येणार आहे तर CH2, परत हा C डबल बॉन्ड काय येणार आहे C, इथं काय येणार आहे CH2, इथं काय येणार आहे बॉन्ड, परत इथं काय येणार आहे CH3, परत इथं काय येणार आहे CH2, परत इथं काय येणार आहे H. सो हा युनिट समजतोय का? ह्याला सिस का म्हटलं लक्षात येते का बघा, सिस म्हणजे हा CH2, परत सेकंड मॉलिक्यूलचा CH2, सिस ह्या मॉलिक्यूलचा सिस, ह्या मॉलिक्यूलचा सिस, ह्या मॉलिक्यूलचा परत सिस, ह्या मॉलिक्यूलचा परत सिस, म्हणजे सेम ग्रुप एका साईडला असतो. पॉलीआयसोप्रिन्सला नॅचरल रबर्स मध्ये सिस पॉलीआयसोप्रिन जे आहेत तेच इलॅस्टिसिटी दाखवतात. ट्रान्स दाखवत सिसच दाखवणार, कोण दाखवणार ट्रान्स दाखवणार नाही. ओके, सो natural rubber is a high molecular mass linear polymer of isoprene. Its molecular mass varies from 1,30,000 unified to 3,40,000 unified mass. म्हणजे त्यामध्ये किती atoms असतात? That is the number of monomer varies from 2,000 to 5,000 monomers. किती monomers आहेत? 2,000 to 5,000 monomers. ठीक आहे, फाईन. हे बघा, हा CH3CH हा, आणि हे सिस साइड आहे बघा, CH2CCH2, परत CH2C डबल बॉन्ड ओ CH2, परत CH2C डबल बॉन्ड ओ CH2. आलं लक्षात? ओके. The reaction involved in the formation of natural rubber by the process of addition polymerization, N times, linear chain polymerization. पहा, CH2 डबल बॉन्ड C, सिंगल बॉन्ड C, डबल बॉन्ड CH2 आहे. ह्यामध्ये बॉन्ड काय होणार आहे पुढं शिफ्ट, हा बॉन्ड पुढं शिफ्ट. समजतंय? येस और नो? सो आयसोप्रीन पासून काय मिळतंय पॉलीआयसोप्रीन. पॉलीआयसोप्रीन N टाइम्स ऑफ आयसोप्रीनचे युनिट लिंक होणार आहेत पण सिस कंडिशनला. कसल्या कंडिशनला लिंक होणार आहे? सिस. So polyisoprene molecules has a cis configuration of C double bond C. It consists of various chain held together by weak van der Waals forces and has a coiled structure. कसला स्ट्रक्चर असतो त्यांचा? Coiled structure असतो. It can be stretched like a spring and exhibit elastic property. Next, vulcanization of rubber. To improve the physical properties of natural rubber, a process of vulcanization is carried out. In 1939, Charles Goodyear, an American inventor, invented the process of vulcanization. The process by which a network of cross-link is introduced in an elastomer is called as vulcanization. See, तुमची जी काही पॉलीआयसोप्रीन चेन आहे ते दोन पॉलीआयसोप्रीन चेन जॉईन करतो आपण बाय सल्फर, ऍडिंग सल्फर, आणि सल्फर लिंकेज क्रिएट होतो. त्यामध्ये काय क्रिएट होतो? हा, द प्रोसेस ऑफ ऍडिंग सल्फर, आणि दोन लिनियर चेन पॉलिमर्स क्रॉस लिंक होतात त्या सल्फरच्या बॉन्डिंग मध्ये, त्या सल्फरच्या बॉन्डिंग मुळे त्याला वल्कनायझेशन ऑफ रबर म्हणतो. अँड वल्कनायझेशन ऑफ रबर जेव्हा तुम्ही करताय आणि जेव्हा तुम्ही सल्फर ऍड करत जाताय तर इलॅस्टिसिटी कमी होत जाते. काय होत जाते? हा, जर तुम्ही सल्फर 40% टू 50% या रेंज मध्ये टाकला तर त्याचं इलॅस्टिसिटी पूर्ण संपणार आहे. म्हणजे ऍडिशन ऑफ सल्फर डिक्रीजेस द इलॅस्टिसिटी.
इफ यू एड 40 to 50% ऑफ सल्फर, इलास्टिसिटी सम. ठीक है. So the profound effect of vulcanization enhances the properties like tensile strength, stiffness, elasticity, toughness, etc. of natural rubber. Sulfur vulcanization is a most frequently used process. Sulfur forms cross-link between polyisoprene chains, which results in improved properties of what? Natural rubber. Next बघा, actually vulcanization कसं carry out केलंय? Vulcanization is carried out by heating a raw rubber with sulfur powder in presence of some organic compound called as accelerator to about 150 degrees Celsius. Accelerator helps the rate of reaction. Okay. So the most commonly used accelerator is ZBX, that is zinc butyl xanthate. By increasing the amount of sulfur, the rubber can be, so their elasticity decreases. For example, when the amount of sulfur is raised to 40 to 45%, a non-elastic hard material known as ebonite is obtained. One or more sulfur atom cross-links to polyisoprene chain. Cross-linking takes place by opening of the double bond and produces three-dimensional vulcanized rubber. So हा actually इथं बघा, हा CH2 असायला पाहिजे. इथं काय आहे? हा CH2 आहे आणि इथं काय होता? C डबल बॉन्ड C होता. लक्ष द्या एक मिनिट इथं. हा C डबल बॉन्ड C होता बाळांनो. हा C डबल बॉन्ड C जेव्हा ब्रेक होतो, मी काय म्हणते बघा, हा C डबल बॉन्ड C जेव्हा ब्रेक होतो, ब्रेक होऊन अल्टरनेटली सल्फर जॉईन होत असतं, क्रॉस लिंकिंग होते ना. तर कार्बन कार्बन डबल बॉन्डचा इथं एक सल्फर जॉईन झाला 1 2 3 आणि इथं एक सल्फर जॉईन झाला 1 2 3, पण ही लिंक वेगळी असणार आहे. आता बघा हा चेन बघा, हा कोणाला जॉईन झाला? मागच्याला. कोणाला जॉईन झाला? मागच्याला. तुम्हाला मी हे चेन ड्रॉ करून पण दाखवते म्हणजे तुम्हाला आणि जास्त समजेल. हा CH2 सिंगल बॉन्ड CH, CH2 सिंगल बॉन्ड C, CH3 डबल बॉन्ड CH, सिंगल बॉन्ड काय येणार आहे तर CH2. परत इथं काय आहे? CH2C, इथं काय येणार आहे? CH3 डबल बॉन्ड CH, सिंगल बॉन्ड CH2. समझ में आ रहा है? परत इथं काय येणार आहे? CH2 सिंगल बॉन्ड C, इथं काय येणार आहे? CH3 डबल बॉन्ड CH, सिंगल बॉन्ड CH2. परत काय आला? सेकंड लिंक CH2 सिंगल बॉन्ड C, CH3 डबल बॉन्ड CH, सिंगल बॉन्ड CH2. ही एक लिंक फॉर्म झाली. परत दुसरी लिंक फॉर्म करूया. आता इथं बघा, हा CH2 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड CH3, CH2C, इथं काय येणार आहे तर CH3 डबल बॉन्ड डबल बॉन्ड काय येणार आहे परत CH, सिंगल बॉन्ड काय येणार आहे CH3. मी जे सांगते ते लक्ष देऊन ऐकायचं. CH3 नाही CH2, हा पुढे लिंक होणार आहे. परत हा CH2 सिंगल बॉन्ड CH3 डबल बॉन्ड CH, सिंगल बॉन्ड CH3, CH3 नाही सॉरी CH2. तर परत इथं काय येणार आहे CH2 सिंगल बॉन्ड C, CH3 डबल बॉन्ड इथं काय येणार आहे तर CH, सिंगल बॉन्ड काय येणार आहे CH. परत इथं काय येणार आहे CH2 सिंगल बॉन्ड CH3, CH3 डबल बॉन्ड CH, सिंगल बॉन्ड CH. ठीक आहे. क्रॉस लिंकिंग.
क्रॉस लिंकिंगला मी पहिला तुम्हाला बॉन्ड फॉर्म होताना दाखवते आणि मग ते बॉन्ड ब्रेक होताना दाखवते. ही चेन आहे, हा फर्स्ट कार्बन आणि हा काय आहे, सेकंड कार्बन. पहिल्या मॉलिक्युलचा फर्स्ट आणि सेकंड कार्बन आहे. तर दुसऱ्या मॉलिक्युलचा हा फर्स्ट कार्बन आणि हा काय, तर सेकंड, डबल बॉन्ड अक्रॉस. तर पहिली जी चेन आहे त्याचा जो कार्बन बॉन्ड ब्रेक झाला, डबल बॉन्ड, तर तो दुसऱ्या चेनच्या दुसऱ्या कार्बनला लिंक होतोय. पहिल्याच कार्बनला लिंक होत, दॅट इज क्रॉस लिंकिंग. हा जर पहिला कार्बन आहे आणि हा जर दुसरा कार्बन आहे, तर हा जो पहिला कार्बन आहे हा चेनच्या दुसऱ्या कार्बनला क्रॉस लिंकिंग. समजतंय? परत हा पहिला कार्बन आहे आणि हा दुसरा कार्बन आहे, तर हा चेनच्या पहिला कार्बन जो आहे हा चेनच्या दुसऱ्या कार्बनला लिंक होणार आहे. परत हा जर पहिला कार्बन आहे आणि दुसरा कार्बन आहे, तर हा पहिला आणि दुसरा, तर पहिला कार्बन चेनच्या दुसऱ्या कार्बनला काय होणार आहे, तर लिंक होणार आहे. चेनच्या दुसऱ्या कार्बनला काय होणार आहे, तर लिंक होणार आहे. कोणता कलर घेऊया, ठीक आहे, फाईन. इथं बघा, हा जो आहे हा सिंगल बॉन्ड एस, सिंगल बॉन्ड एस झालं. म्हणजे हा वाला बॉन्ड काय होणार आहे, हा वाला बॉन्ड काय होणार आहे, ब्रेक. हा वाला बॉन्ड काय होणार आहे, ब्रेक. समजतंय? ना हा सेकंड वाला आहे, हा सेकंड वाला जॉईन होताना कोणाला जॉईन होणार आहे, दुसऱ्या वाल्याच्या फर्स्टला. दुसऱ्या वाल्याच्या फर्स्टला म्हणजे इथं एस, इथं एस, इथं एस, हा याला जॉईन झाला. समजतंय? परत हा फर्स्ट वाला आहे, हा याच्या सेकंड वाल्याला जॉईन होणार आहे. हा एस, हा एस, हा एस ह्याला जॉईन झाला आणि हा डबल बॉन्ड काय होणार आहे, तर ब्रेक. डबल बॉन्ड काय होणार आहे, ब्रेक. आता परत हा फर्स्ट वाला आहे तो सेकंड वाल्याला जॉईन झाला, सेकंड वाला आहे तो कोणाला जॉईन होणार आहे, फर्स्ट वाल्याला. मग सेकंड वाला आहे तो फर्स्ट वाला जॉईन होणार, तिरकं क्रॉस लिंकिंग. हे माझं स्ट्रक्चर नो डाऊट परफेक्ट आलेलं नाही मला माहित आहे, पण तुम्हाला थोडंसं आयडिया येऊ दे की काय होतंय, की एका चेनचा फर्स्ट कार्बन अक्रॉस द डबल बॉन्ड आहे, तो दुसऱ्या चेनच्या सेकंड कार्बन अक्रॉस द डबल बॉन्ड आहे, त्याला काय होणार आहे, तर जॉईन होणार आहे. ठीक आहे. मग हा सेकंड आहे, हा सेकंड आहे, हा फर्स्टला जॉईन झाला. परत हा फर्स्ट आहे, हा फर्स्ट आहे तो कोणाला जॉईन होणार आहे, सेकंडला. परत हा सेकंड आहे, हा काय आहे, सेकंड. हा सेकंड जो आहे हा कोणाला जॉईन होणार आहे, फर्स्टला. सेकंड जो आहे हा कोणाला जॉईन होणार आहे, सेकंड जो आहे हा कोणाला जॉईन होणार आहे, फर्स्टला. समजतंय का, येस ऑर नो? परत हा फर्स्ट आहे, हा फर्स्ट कोणाला जॉईन होणार आहे, सेकंडला. आणि काय फॉर्म होतंय, क्रॉस लिंकिंग. काय फॉर्म होतंय, आणि त्याला आपण काय म्हणतो, वल्कनाइज्ड रबर. कसला रबर, and this process is called as vulcanization, and vulcanization increases the hardness of the rubber. If you add 40 to 45% of sulfur, then it is totally hardened. हे त्यांनी जरा चांगलं दिलंय, माझं तेवढं चांगलं आलं नव्हतं, मला माहित आहे, समजून घ्या. समजतंय? आता नॅचरल रबर बद्दल इन्फॉर्मेशन दिले. Natural rubber is a first came in the market in the early 19th century. It was entirely recovered from the wild Hevea brasiliensis tree, which is usually grew on the banks of the Amazon River and it is tributaries म्हणजे distributors. In South America, the amount of hydrocarbon present in Hevea tree is very high, that is 35%. As per the demand, the production of natural rubber increased by leap and bounds, and at present किती आहे, 1.5 million tons of natural rubber in the scent market. म्हणूनच अमेझॉनचे जे जंगल्स आहेत सगळ्यात जास्त खतऱ्यात आहेत, कारण तिथले जी काही गव्हर्नमेंट आहे ती काय विचार करते की जे काय म्हणतात, जी काही लँड आहे, फॉरेस्ट जे ते कट डाऊन, ते काय करतायत, तिथं रबर प्लांटेशन करतायत. त्यामुळे काय होतंय, खूप काय काय होतंय, खूप काय काय फायर, काय म्हणतात ते, फॉरेस्ट फायर क्रिएट झाले, इकोसिस्टम डिस्टर्ब झाली आहे, कलॅमिटीज क्रिएट होत आहेत, फ्लड्स येत आहेत. ओके,
So the latex is collected from the mature hevea tree by making deep cut on the bark and by allowing the latex stream into the pot attached below the cut. So the latex is known as emulsion like a milk. So when a coagulant like acetic acid is added to the latex, the rubber hydrocarbons get coagulated in the amorphous solid form. समजतंय इथपर्यंत? हा नॅचरल रबर झाला. नॅचरल रबर नंतर ना दोन सिंथेटिक, दोन पेक्षा जास्त सिंथेटिक रबर आहेत. एक आहे ब्युना एन आणि एक आहे ब्युना एस. ब्युना एन आणि कोण आहे तर ब्युना काय आहे तर एस. ब्युना एन म्हणजे ब्युटाडाइन आणि स्टायरीन. कोपॉलिमर आपण काय घेतो? ब्युटाडाइन आणि काय घेतो तर स्टायरीन. मोनोमर्स जे आहेत ते. आता कोण आहेत मोनोमर्स बघा. हा मी एन टाइम्स काय घेतला? स्टायरीन. ब्युटाडाइन घेते थांबा. ब्युटाडाइन ब्युटा 1,4 डाइन. CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड काय आहे तर CH2. हा किती टाइम्स घ्यायचा? N टाइम्स. परत स्टायरीन. स्टायरीन काय असतंय तर तुमचे बेन्झीन रिंगला इथिन ग्रुप असतो. इथिन CH डबल बॉन्ड काय असतंय CH2. मग हा बॉन्ड पुढे काय होतं? शिफ्ट. हा बॉन्ड पुढे काय होतं? शिफ्ट. परत हा बॉन्ड ह्याला लिंक होणार आहे. म्हणजे हा N टाइम्स कसा लिंक होणार आहे? CH2 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2. परत इथं काय येणार आहे? एकच इथं काय येणार आहे? हा वरचा लिंक होणार ना. CH सिंगल बॉन्ड काय येणार आहे तर CH2 आणि इथं हा बेन्झीन ग्रुप. N टाइम्स रिपीट होणार. कोपॉलिमर आहे, अल्टरनेट होणार आहे. हा ब्युटा 1,4 काय आहे तर डाइन आणि हा काय आहे तर स्टायरीन. सो ह्याला आपण काय म्हणतो तर ब्युना एस. काय म्हणतो आपण ह्याला? ब्युना एस. ब्युटाडाइन अँड स्टायरीन रबर. कसला रबर आहे हा? ब्युटाडाइन अँड स्टायरीन रबर. काय आहे? Buna S is a elastomer which is a copolymer of styrene with butadiene. Its trademark name is SBR, styrene butadiene rubber. The copolymer is usually obtained from 75 parts of butadiene and 25 parts of styrene, subjected to the addition polymerization by action of sodium with vulcanized rubber. Buna S is superior to natural rubber. Buna S काय आहे? नॅचरल रबरला सुपेरियर आहे. ब्युना एस इज सुपेरियर टू नॅचरल रबर विथ रिगार्डेड टू मेकॅनिकल स्ट्रेंथ अँड हॅज ॲब्रेजन रेजिस्टन्स. घर्षण रेजिस्ट करतो. अँड हेन्स इट इज युज्ड इन व्हॉट? टायर इंडस्ट्री. कोणत्या यूज मध्ये करतो? टायर इंडस्ट्री. आता ब्युना एस नंतर ना ब्युना एन असते. हे बघा इथं बघा. हा समजतोय का? CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2 C6H5 CH डबल बॉन्ड CH2. हा C6H5 CH डबल बॉन्ड CH2 कसा आहे ना? असा आहे हा C6H5 आणि इथं काय आहे तर CH डबल बॉन्ड काय आहे तर CH2. ठीक आहे, फाइन, समजलं? ठीक आहे. आता नेक्स्ट ब्युटाडाइन नंतर ना ब्युना एन. तर ब्युना एन कसं असतं? ब्युटाडाइन आहे. CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड काय आहे तर CH2. हा कोण आहे? ब्युटा 1,4 काय आहे तर डाइन. ओके. आणि मग ऍक्रिलोनाइट्राइल CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड काय आहे तर CN. परत हा किती टाइम्स घ्यायचा? हा पण N टाइम्स घ्यायचा आणि हा पण N टाइम्स घ्यायचा. हा बॉन्ड फक्त शिफ्ट होणार आहे पुढे. हा बॉन्ड फक्त पुढे शिफ्ट होणार आहे. हा बॉन्ड फक्त पुढे शिफ्ट होणार आहे. मग आपल्याला मिळताना CH2 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2 परत CH2 सिंगल बॉन्ड CH इथं काय येणार आहे तर CN. किती टाइम्स रिपीट होणार आहे? N टाइम्स. ह्याला आपण काय म्हणतो तर ब्युना एन. काय म्हणतो आपण ह्याला?
आता ह्यामध्ये दिले की नाही, पण ऍट द एंड जो एक टेबल दिलाय त्यामध्ये दिलेले आहे इन्फॉर्मेशन त्याबद्दल. ठीक आहे, फाईन. समजलं ब्युना एन? ठीक आहे. आता नेक्स्ट असतो निओप्रिन. क्लोरोप्रिन पासून बनवलेला असतो. कोण आहे? निओप्रिन हा क्लोरोप्रिन रबर पासून बनवलाय. क्लोरोप्रिन रबर म्हणजे कोण असतं बघा, CH2 सिंगल बॉन्ड, CH2 डबल बॉन्ड C, Cl सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड काय येणार आहे तर CH. ह्याला आपण काय म्हणतो तर क्लोरोप्रिन. काय नाव आहे याचं? क्लोरोप्रिन. ह्याचं नाव 2-क्लोरो ब्युटा 1,4 काय आहे तर डाय इन. हा एन टाइम्स घेतला, एन टाइम्स घेतला, फक्त बॉन्ड काय होणार आहे? शिफ्ट. काय होणार आहे? बॉन्ड शिफ्ट. ह्याला आपण काय म्हणतो? पॉलिमरायझेशन. मग इथं काय येणार आहे? CH2 सिंगल बॉन्ड C, Cl डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2 किती टाइम्स रिपीट झाला? ह्याला म्हणतो आपण निओप्रिन. काय म्हणतो आपण ह्याला? काय म्हणतो आपण ह्याला? क्लोरोप्रिन 2-क्लोरो ब्युटा 1,4 डाय इन. हा लिनियर चेन पॉलिमरायझेशन आहे, एन टाइम्स रिपीट होत जाते. वल्कनाइज्ड रबर नॅचरल रबर होता, नॅचरल रबर पासून वल्कनायझेशन केलेलं. ब्युना एस, ब्युना एन आणि निओप्रिन हे सिंथेटिक रबर आहेत. कसले रबर आहेत? टोटली मॅनमेड. टोटली कशा आहेत? टोटली कशा आहेत? मॅनमेड. सो बघा, हा आहे तुमचा क्लोरोप्रिन. ब्युटा 1,4 डाइन 2-क्लोरो ब्युटा 1,4 डाइन निओप्रिन फॉर्म झाला. ठीक. आता अजून एक बघा, निओप्रिनचं पण आपण वल्कनायझेशन करू शकतो. निओप्रिनचं वल्कनायझेशन करतो कसा? हा CH2 सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2 एक लिंक झाला. परत काय झाला? परत CH2 सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड काय आहे? CH2 आणि सेकंड पोझिशनला क्लोरीन आहे. सिमिलरली सेकंड चेंज आहे ती पण सेमच असणार आहे इथं. परत CH2 सिंगल बॉन्ड C, Cl CH CH2 आणि इथं काय येणार आहे परत CH2 Cl C डबल बॉन्ड CH2 C डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH. सो इथला क्लोरीन आणि इथला क्लोरीन रिमूव्ह होतो मॅग्नेशियम बरोबर, कारण मॅग्नेशियमची ऑक्सिडेशन स्टेट +2 असते. सो Mg2 + 2Cl मायनस, मग हे तिघं रिमूव्ह होतात. हे क्लोरीन, हे मॅग्नेशियम आणि हे क्लोरीन. मग इथं लिंक क्रिएट झाली का दोघांमध्ये? एक एक व्हॅलेन्सी क्रिएट होणार ना. हा क्लोरीन निघून गेला, हा क्लोरीन निघून झाला, तिथं ऑक्सिजन जॉईन होते. तिथं काय जॉईन होते? हे क्लोरोप्रिनचं वल्कनायझेशन झालं, सॉरी निओप्रिनचं वल्कनायझेशन झालं. कसं झालं समजतंय? त्याला तुम्ही मॅग्नेशियम ऑक्साईड बरोबर ट्रीट करता. आलं लक्षात? वल्कनाइज्ड निओप्रिन म्हणतो आपण याला. कसला म्हणतो? काय झालं लक्षात येतं का? क्लोरीन सेकंड पोझिशनचा क्लोरीन, सेकंड चेनच्या सेकंड पोझिशनचा क्लोरीन ऑक्सिजनला जॉईन झाला. कशाने जॉईन झाला? कशाने जॉईन झाला? ऑक्सिजन. सो नेक्स्ट बघा, निओप्रिन. Neoprene is a synthetic rubber and it is condensation polymer of chloroprene. 2-chloro buta 1,3 diene. Chloroprene polymerizes rapidly in presence of oxygen. Vulcanization of neoprene takes place in presence of magnesium oxide. आता त्याचे uses. Neoprene is particularly resistant to petroleum, vegetable oils, light as well as heat. तो पर्टिक्युलरली रेजिस्टंट आहे. पेट्रोलियम इझिली त्यामध्ये काय फरक पडत नाही त्याचा, व्हेजिटेबल ऑइल्स वगैरे. निओप्रिन इज युज्ड इन मेकिंग होस पाइप्स फॉर ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसोलिन. पेट्रोलियमचा काय फरक पडत नाही. अँड मेकिंग गॅस्केट्स. इट इज युज्ड इन मॅन्युफॅक्चरिंग इन्सुलेटर केबल्स, जॅकेट्स, बेल्ट्स फॉर पॉवर ट्रान्समिशन अँड कन्व्हेयर बेल्ट्स. कन्वेइंग. कसले बेल्ट्स? कन्व्हेयर बेल्ट्स. समजते? हे सोडून व्हरायटी ऑफ पॉलिमर्स आहेत, लाईक फिनॉल फॉर्माल्डिहाइड पॉलिमर्स अँड मेलामाइन पॉलिमर्स. फिनॉल फॉर्माल्डिहाइड पॉलिमर मध्ये आपल्याला नोव्होलॅक आणि बॅकलाइट मिळतं आणि नंतर मेलामाइन पासून मेलामाइन पॉलिमर मिळतं. आता मेलामाइन आणि मेलामाइन पॉलिमर म्हणजे काय हे पण डिस्कस करूया. हे समजले एवढे? ठीक. नाउ नेक्स्ट पॉलिमर्स, फिनॉल फॉर्माल्डिहाइड अँड रिलेटेड पॉलिमर्स. पहिला बघा, बॅकलाइट कसा असतो? बॅकलाइट द थर्मोसेटिक पॉलिमर आहे.
बॅकलाइट कसला पॉलिमर आहे? थर्मोसेटिंग पॉलिमर काय आहे तो? त्याला रिहीट रिशेप करू शकत नाही. एकदा हीट केला आणि तो एकदा एका स्ट्रक्चर मध्ये आला, त्याला परत रिमोल्ड रिशेप करू शकत नाही. So bakelite is the thermosetting polymer obtained from the reaction of phenol and formaldehyde is the oldest synthetic polymer. Phenol and formaldehyde react in presence of acids and base catalysts to form thermosetting molding powder. त्याला म्हणतो आपण novolac in two stage. In the third stage, various articles are shaped from the novolac by putting into appropriate molds and heating at a high temperature. That is 138 degrees Celsius to 176. Polymer साठी हा high temperature आहे and high pressure. The reactions involved मी दाखवते तुम्हाला. During the third stage of thermosetting in the molds, many crosslinks are formed व bakelite form होते. दोन novolac chain form होतात. त्या दोन novolac chain मध्ये जेव्हा क्रॉस लिंकिंग होते काय होते? बॅकलाइट फॉर्म होते. काय फॉर्म होते? novolac लिनियर चेन मध्ये फॉर्म होते. कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन, काहीतरी स्मॉल पार्ट रिमूव्ह होते, ठीक आहे. पण जेव्हा दोन नोवोलॅकचे चेन क्रॉस लिंक होतात त्यापासून आपल्याला बॅकलाइट मिळते. So during the third stage of thermosetting in molds, many cross-link polymers are formed, which results in formation of rigid polymeric material called as bakelite, which is insoluble, infusible, and has a high tensile strength. It is also served as a substitute for glass. Bakelite is used for making articles like telephone, instrument, kitchenwares, electric insulators, etc. आता काय असते बघा, ह्याची रिएक्शन दाखवते. हा फिनॉल आहे आणि हा फॉर्माल्डिहाइड आहे. फॉर्माल्डिहाइड कसा असतो? HC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय असतं तर OH. ठीक आहे, ओके फाईन. आता हा HC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OH आहे, होतंय काय ते पण समजून घ्यायचं. हा फिनॉल आहे. काय हा? फिनॉल आहे. काय हा? फिनॉल. इथला एक हायड्रोजन ऍटम रिमूव्ह होतो आणि तो हायड्रोजन ऍटम बघा, हा मी काय सांगते, तो हायड्रोजन ऍटम इथं जॉईन होतो म्हणजे CH2 काय फॉर्म झाला? OH. आणि हा ऑक्सिजन रिमूव्ह झाला. काय रिमूव्ह झाला? ऑक्सिजन रिमूव्ह झाला. हे एक कॅटेगरी झाली. आता हा फिनॉल आहे, ह्याचा ऑर्थो, पॅरा आणि ऑर्थो तिन्ही डायरेक्टिंग असतात. त्यामुळे जर तुम्ही फॉर्माल्डिहाइड एक्सेस मध्ये घेत असेल HC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OH, तर त्या केस सॉरी चुकलं, एकच मिनिट. कार्बॉक्सिलिक ऍसिड ड्रॉ केलं. सॉरी तेच म्हटलं का बॅलन्स होत नाही. एकच मिनिट. इथं बघा, H हा HC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड H हा फॉर्माल्डिहाइड आहे, तो फॉर्मिक ऍसिड ड्रॉ केलेला मी. ओके, फक्त काय होतंय, इथला जो हायड्रोजन ऍटम आहे तो रिमूव्ह होतो, हा डबल बॉन्ड ब्रेक होऊन इथं काय येतंय H. हा डबल बॉन्ड जेव्हा ब्रेक झाला, बाळांनो ऐकून घ्या मी काय सांगते, इथली एक व्हॅलेन्सी गेली आणि ती व्हॅलेन्सी क्रिएट झाली आणि ती व्हॅलेन्सी क्रिएट झालं CH2OH, तो इथं जॉईन होणार आहे. आलं का लक्षात? इथं हा C6H5 काय आहे तर OH आहे. इथं फॉर्माल्डिहाइड घेतला, HCH डबल बॉन्ड काय घेतला O. जर मी हा बॉन्ड इथं शिफ्ट केला तर इथला C6H5 मधला एक हायड्रोजन तर येऊन जॉईन होणार आणि ही व्हॅलेन्सी क्रिएट होणार ना. हा बॉन्ड इथं शिफ्ट झाला, OH झाला, पण हा बॉन्ड राहिला, व्हॅलेन्सी क्रिएट झाली. येस ऑर नो? हा बॉन्ड ब्रेक झाला जरी कन्सिडर केला तर इथं काय येणार आहे C6H5, इथं काय येणार आहे OH. इथला एक हायड्रोजन रिमूव्ह झाला, त्याची व्हॅलेन्सी क्रिएट झाली. मग ती व्हॅलेन्सी क्रिएट झालेली ह्या कार्बनला पण व्हॅलेन्सी क्रिएट झाली, कारण तिथला बॉन्ड ब्रेक झालाय, C+ आला. मग तो इथं काय होणार आहे तर CH2 काय येणार आहे तर OH. हा एक प्रकार झाला. मी तुम्हाला म्हटलं हा फिनॉल हायली रिएक्टिव्ह असतो, ऑर्थो पॅरा ऑर्थो डायरेक्टिंग असतो. मग ऑर्थो पॅरा ऑर्थो डायरेक्टिंग असतो म्हणून थोड्या केसेस मध्ये असंही होतंय की इथं काय येणार आहे C6H5, इथं काय येणार आहे OH, इथं काय येणार आहे CH2OH, इथं पण काय येणार आहे CH2OH. परत अजून एक CH2OH जॉईन इथं पण येणार आहे लिंकिंग.
म्हणजे 3. किती ग्रुप? 3 ग्रुप. समजते का बघा आता तरी की हा OH हा CH2OH, हा OH आहे, हा ऑर्थो आणि काय झाला तर पॅरा. परत हा OH आहे, हा ऑर्थो, हा पॅरा आणि हा परत काय झाला तर ऑर्थो. हा डिपेंड्स, आपण जेला फॉर्म करायचा आपण फॉर्म करू शकतो. फिनॉल हा हायली रिंग ऍक्टिव्हेटिंग असतो, त्यामुळे इट विल टोटली डिपेंड की तुम्ही प्रपोर्शन फॉर्मॅलिटीचं किती घेता. आता नोव्होलॅक मध्ये आपण एकच चेन वापरतो, ही वाली, हे एकच नोव्होलॅक मध्ये आपण वापरतो. हा एकच नोव्होलॅक मध्ये वापरतो. N टाइम्स OH CH2OH होतंय काय? इथला OH आणि पुढच्या मॉलिक्युलचा H N टाइम्स घेताना आपण ह्या मॉलिक्युलचा OH आणि पुढच्या मॉलिक्युलचा H, म्हणजे इथला H निघाला, इथला OH वॉटर मॉलिक्युल निघाला, मग इथं परत फॉर्म होणार आहे. मग इथं काय आला तर हा CH2 मागचाच आहे, हा काय झाला OH CH2, हा परत CH2 आला, परत इथं काय येणार आहे तर OH काय येणार आहे CH2, परत काय येणार आहे OH CH2, हा CH2 मागच्याच आलाय. हा नोव्होलॅक पावडर झाली. काय झाली? हा आता या नोव्होलॅक पावडरला तुम्ही क्रॉस लिंकिंग करताय. काय करताय? हा त्या क्रॉस लिंकिंगच्या वेळी काय होतंय, हे बघा, हा CH2 परत आहे CH2 परत आहे CH2 परत आहे CH2, इथं OH असणारच आहे. अजून एक लिंक नोव्होलॅकची काय आहे CH2 परत इथं CH2 परत इथं CH2, आणि त्यामध्ये तुम्ही एखाद्या वेळी हा वापरताय, कारण ह्याच्या इथं पण आहे ना, तर तो क्रॉस लिंक करतो पॅरा पोझिशनचा. म्हणजे तुम्ही जेव्हा क्रॉस लिंकिंग बॅकलाइट फॉर्म करताय, तर बॅकलाइटच्या फॉर्मिंगच्या वेळी आपण हा पण वापरतो आणि हा पण. ही पावडर फॉर्म झालेलीच आहे, तर हे पण वापरून आपण काय करू शकतो, क्रॉस लिंकिंग कॅरी आउट करू शकतो, जे की आपल्याला बॅकलाइट मिळते, फिनॉल फॉर्मॅल्डिहाइड पॉलिमर. कसला पॉलिमर मिळतो? फिनॉल फॉर्मॅल्डिहाइड, जो की किचनवेअर मोल्ड्स मध्ये यूज करू शकतो. मेलामाइन इज अ टाइप ऑफ मोनोमर आणि त्याला फॉर्मॅल्डिहाइड लिंक होते. सो दॅट इज मेलामाइन फॉर्मॅल्डिहाइड पॉलिमर्स. आपण म्हणतो हाय टेम्परेचर रेझिस्टन्स असतो, त्यामध्ये इझिली क्रॅक वगैरे डेव्हलप होत नाहीत, आणि इट इज सुटेबल फॉर इटिंग फूड. त्यामुळे तुम्ही फूड किती गरम ठेवून काय करू शकता, खाऊ शकताय. दॅट इज मेलामाइन. क्रॉकरीज असतात, फायबरचे क्रॉकरीज, त्यामध्ये मेलामाइन पॉलिमरचं सांगतात, ते हे मेलामाइन मटेरियल्स आहे. बघा, कधी तर तुम्ही गेला एखाद्या शॉपमध्ये, त्यांना विचारा की तुम्ही मेलामाइनचं आहे का तुमच्याकडे, मेलामाइन मटेरियलचं काय म्हणतात प्लेट बीट काय आहे का. सो मेलामाइन फॉर्मॅल्डिहाइड पॉलिमर, डेकोरेटिव्ह टेबल टॉप्स लाईक फॉर्मिका and plastic dinnerwares and are made from the heat and moisture resistant thermosetting plastic called as melamine formaldehyde resin. The reaction are shown in the figure. Melamine and formaldehyde undergo condensation polymerization to give cross-linking melamine formaldehyde polymer. बरं, कसं होतंय बघूया. ह्याचं स्ट्रक्चर लक्षात ठेवा. काय सगळ्यात पहिला तर हा नायट्रोजन आहे, परत कार्बन आहे, परत नायट्रोजन आहे, परत कार्बन आहे, परत नायट्रोजन आहे, परत कार्बन आहे. अल्टरनेट आहे, नायट्रोजन कार्बन नायट्रोजन कार्बन नायट्रोजन कार्बन. त्यामध्ये मग अल्टरनेट डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड. आणि जिथं कार्बन आहे त्याला NH2 जॉईन आहे, जिथं कार्बन आहे त्याला NH2, जिथं कार्बन आहे तिथं NH2. समजते का बघा, हा नायट्रोजन आहे, हा कार्बन आहे, परत हा नायट्रोजन आहे, परत हा कार्बन आहे, परत हा नायट्रोजन आहे, परत हा कार्बन आहे, परत हा नायट्रोजन आहे. जिथं कार्बन आहे, बघा, हे दोन कार्बनचे व्हॅलेन्स सॅटिस्फाय झालं, राहिलं इथं H आणि इथं काय येणार आहे तर NH2. परत इथं राहिला H आणि इथं काय येणार आहे तर NH2. परत इथं H आणि इथं काय येणार आहे तर NH2. H येणार नाही, सॉरी, H येणारच नाही, कारण डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड असते. हा डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड असते ना, फक्त कार्बन येणार. हा N आहे, इथं C आहे, डबल बॉन्ड काय आहे तर N, परत इथं C आहे, परत इथं डबल बॉन्ड काय आहे तर N, परत इथं C आहे, इथं काय आहे तर डबल बॉन्ड आहे.
मग कार्बनला काय येणार आहे NH2, कार्बनला काय येणार आहे NH2, कार्बनला काय येणार आहे NH2. हे मेलमाइन आहे. फॉर्माल्डिहाइड परत सेम लॉजिक यूज करायचं फॉर्माल्डिहाइड साठी. CH2OH आहे, ह्यातला एक हायड्रोजन ऍटम रिमूव्ह केला. जिथं जिथं NH2 आहे, जिथं जिथं तिथला एक हायड्रोजन ऍटम रिमूव्ह केला आणि तो CH2OH कशामध्ये कन्वर्ट झाला. येस, NH2 च्या जागी काय येणार आहे इथं NHCH2OH. CH2O तर फॉर्माल्डिहाइड होता, H कुठला आला तर ऍनिलीनचा, हायड्रोजन रिमूव्ह झाला. सो इथं काय येणार आहे NHCH2OH, NHCH2OH, NHCH2OH. कंडेन्सेशन. कंडेन्सेशनला काय इथला OH, इथला OH, इथला OH रिमूव्ह करायचा. CH2NH, 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 OH 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 रिमूव्ह करतो. पुढच्याचे पण OH OH रिमूव्ह करतो, जे काय असते ते, आणि ते क्रॉस लिंक होत जाणार आहे. सो वी विल गेट अ क्रॉस लिंक मेलमाइन फॉर्माल्डिहाइड पॉलिमर. काय मिळणार आपल्याला, काय मिळणार आहे आपल्याला क्रॉस लिंक मेलमाइन फॉर्माल्डिहाइड पॉलिमर. समजतंय का, येस ऑर नो. हे स्ट्रक्चर्स तुम्ही ड्रॉ करायला पाहिजे, तुम्ही ड्रॉ केल्याशिवाय येणार नाही. मी जेवढे काही स्ट्रक्चर्स तुम्हाला सांगितले, यू मेक अ टाइम अँड यू ड्रॉ इट. तुम्ही स्वतः टाइम काढा आणि ड्रॉ करा, मगच तुम्हाला येणार. तर दिस वन आपण काय काय डिस्कस केलं यामध्ये, नॅचरल रबर, ब्युना N, ब्युना S आणि क्लोरोप्रीन, निओप्रीन पासून निओप्रीन, क्रॉसलिंक निओप्रीन बघितलं, आणि फिनॉल फॉर्माल्डिहाइड पॉलिमर बघितला, त्यामध्ये नोवोलॅक आणि बॅकलाइट, आणि हा मेलमाइन. मेलमाइन पॉलिमर समजलं कसं असतंय, क्रॉसलिंक खूप जायंट नेटवर्क असतो तो. काय असतो तो, खूप जायंट नेटवर्क. ओके.